हॅलो गाईज, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. सो तुम्ही थंबनेल बघितलेच असाल, तर आज मी माझे सगळे आत्तापर्यंतचे मिळालेले PR प्रोडक्ट्स रिव्ह्यू करणार आहेत. जास्त नाही आहेत, मला 3-4 ब्रँडकडनंच हार्डली मिळाले आहेत. बट सो फार मला चांगले असं नाही की ते PRचे आहेत म्हणून मी चांगला रिव्ह्यू देते. बट मला त्या PRमधून पण जे काही नाही आवडलं ते मी नाही दाखवत आहे. मी त्याच्याबद्दल मेन्शन पण करेन. बट येस, सो आपण वळूया व्हिडिओ. ओके, सो फर्स्ट एवर PR जे मला रिसीव्ह झालं होतं वॉज फ्रॉम क्युअर स्किन. अँड आय मस्ट से की क्युअर स्किन इज व्हेरी इफेक्टिव्ह. कारण क्युअर स्किनचं आत्ता आय थिंक मी सतत हे बाय करेन इज दिस क्लिंडामायसिन अँड निकोटिनामाइड. हे माझं फेवरेट कॉम्बिनेशन आहे. अँड हे असं बघायला गेलं तर हे सगळ्याच काय बोलतात ब्रँड्समध्ये जे पण माझ्या मेडिकलमध्ये तुम्ही गेलात आणि हे कॉम्बिनेशन विचारलं ना, थांबा तुम्हाला नीट दाखवते मी पिन डाऊन करेन. सो क्लिंडामायसिन अँड निकोटिनामाइड, तर हे पिंपलसाठी खूप युजफुल आहे. अँड मला डर्मॅटने जेव्हा रेकमेंड केले होते तेव्हा मी मेडिकलमधून वेगळ्या ब्रँडची क्रीम यूज करत होती. इट्स काइंड ऑफ जेल, तर ते तुमच्या पिंपलला थोडं सेटल डाऊन करतं. बट हे पण खूप चांगलं वर्क करते. अँड इट इज लाईक अ ट्रॅव्हल साईज पॅक. सो आय विल कीप बाईंग दिस. अँड त्यांचा फेस वॉश, सो हा त्यांचा फेस वॉश होता. हा ऑइली स्किनसाठी खूप चांगला आहे, फोमवाला आहे. सो आय यूज दिस. असं काय एक्स्ट्राऑर्डिनरी नाही आहे, बट आय लाईक दिस प्रोडक्ट. ह्याच्यासोबत ही सनस्क्रीन पण मिळाली होती. ही सनस्क्रीन माझ्या स्किनसाठी एवढी सुटेबल नाही, म्हणजे असं नाही की काही मला साईड इफेक्ट झाले, बट खूप हेवी वाटत होतं आणि खूप लवकर ऑइली होत होती स्किन. सो मी ह्याला वेस्ट नाही जाऊन देत बिकॉज इट डज वर्क. सो मी ह्याला वेस्ट नाही जाऊन देणार आहे. मी ह्याला हातासाठी यूज करते, बॉडीसाठी. सो बीचवरती वगैरे गेली की हेच मी यूज करते. सो हे होतं. आणि त्यांचं एक मॉइश्चरायझर पण होतं, बट ते मॉइश्चरायझर माझ्या स्किनला ना खूप जास्त ड्राय करत होतं. सो ॲक्च्युली ते हायड्रेशनसाठी होतं फॉर ऑइली स्किन. बट आय डोंट नो, सिन्स आय हॅव कॉम्बिनेशन स्किन, तर माझा हा जो पोर्शन आहे ना, हा एवढा तो खूप इथे बोलताना ना असं स्ट्रेची फील होत होतं, असं खूप ड्राय वाटत होतं. म्हणून मग मी ते यूज करणं थोडं कमी केलं आहे. बट मी ते इथे असं थोडं यूज करते. तर मला म्हणजे ट्रस्टेबल ब्रँड आहे, आय मस्ट से. सो हे होतं फर्स्ट माझं. माय सेकंड कोलॅब वॉज दिस साडी, जी मला आता रक्षाबंधनला मिळालेली. सॉरी, सेकंड कोलॅब हे नव्हतं. सेकंड कोलॅब होतं आय एम सो सॉरी, ग्लिअर्स. आय डोंट नो कुठे ठेवले मी, खूप गोष्टी विसरायला लागली आहे मी. सो हे आहे, तर हे आय ऑप्टिकल म्हणून एक शॉप आहे ठाण्यामध्ये, आयवे ऑप्टिकल, आय एम सॉरी. तर ह्याचे मला ग्लिअर्स मिळालेले. अँड ह्याची बिल्ड क्वालिटी इज सो नाईस. एवढे स्टर्डी आहेत ना हे, म्हणजे असे बोलतात ना लूज असे नाही आहेत, एकदम क्वालिटी काय बोलतात प्लास्टिक क्वालिटी एकदम भारी आहे. आणि हे खूप छान असे क्लासी दिसतात. सो हा एक होता. आणि मला ह्यांचे अजून व्हिडिओ बनवायची आहे, सो मी ह्याला खूप जपून वापरते आहे. तर हे एक आहे, खूप ट्रेंडी आहेत. अँड खूप जास्त क्वालिटी मला ह्याची आवडली. अँड UV रेज प्रोटेक्शन आहे, सो मला हे खूप आवडले. अजून एक आहेत, ते आय थिंक यशच्या कारमध्ये आहे बिकॉज तो ते यूज करतो. खूप स्टर्डी आणि खूप क्लासी कलेक्शन आहे त्यांचं, यू कॅन चेक दॅट आउट. सो त्यांनी मला लेन्सेस वगैरे पण पाठवले, पण मी यूज केले नाही आहेत कारण मला अजून व्हिडिओ बनवायची आहे. एक बनवली, एक बाकी आहे. सो हे होतं सेकंड. अँड या थर्ड आहे ही साडी. सो ही साडी मला मिळाली होती माझ्या रक्षाबंधनच्या टाईमला. आणि ही खूप प्रिटी साडी आहे. मी रक्षाबंधनची रील टाकली होती, त्यात तुम्ही बघितली असेल. ही आता प्लास्टिकमध्ये आहे. ह्या साडीमध्ये ना लाईक ह्याच्या पदराला फुल असं मोराचं डिटेलिंग आहे आणि एकदम सॉफ्ट अशी काठपदरची साडी. आणि हा कलर एवढा छान आहे ना, अशा यंगस्टर्सवरती खूप छान वाटेल. हे दिसतंय मोराचं पोपट आहे आणि इथे ना सगळं डोली आहे. सो ही खूप छान मला ही साडी मिळालेली. आणि असे टॅसल आहे. हे आजकाल सगळ्याच साडीजला असतं, बट ह्याची क्वालिटी अँड फॅब्रिक इज सो सॉफ्ट. मला खूप आवडली ही साडी. आणि ही म्हणजे अशी आहे की कधी पूजेला वगैरे, सत्यनारायणाची पूजा किंवा असं काही गोष्टी असतील तर तेव्हा ही नेसायला खूप छान आहे.
ओके, तर हे होतं. ओके, तर हे होतं माझं थर्ड कोलॅब. माय नेक्स्ट कोलॅब पण माझी साडी आहे आणि ही साडी पण 6 यार्ड्समधून आहे. ती वाली जी साडी होती ती मला शॉपचं नाव नाही आठवत आहे. आय विल मेक शुअर की मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करेल इन केस जर तुम्हाला बाय करायची असेल. त्यांचं ऑनलाईन शॉप नाही आहे, बट इंस्टाग्रामवरती स्टोअर आहे अँड फिजिकल कालबादेवीला स्टोअर आहे. सो ही साडी मला बांधणीची 6 यार्ड्समधनं मिळाली होती अँड ही साडी एवढी प्रिटी आहे ना, म्हणजे फुल बांधणी साडी आहे. एकदम बोलतात ना, साडीमध्ये असं काही युनिक नाही आहे. प्रॉपर जी नॉर्मल बांधणी साडी असते ना तशी साडी आहे, पण अख्ख्या पदराला ना हे असं छनछन छनछन वाजत राहतं. आवाज येतो आहे का तुम्हाला? आय डोंट नो, आय एम नॉट शुअर, बट हे इतकं प्रिटी वाटतं ना मला ही साडी. आणि हा कलर ना असा आहे की एकदम गॉडी पिंक नाही आहे, एकदम डार्क पिंक नाही आहे. हा पिंक एकदम माझ्या स्किन टोनला मॅच होणारा आहे. सो आय एम जस्ट वेटिंग की कधी मी ही साडी वेअर करते. मला खूप आवडली आहे ही. आणि ही ओकेजन्सला म्हणजे समजा मला ना असे युनिक लुक करायला आवडतं. म्हणजे आता बांधणी आहे तर बांधणीसोबत थोडं महाराष्ट्रीयन लुक, तर असं मी काहीतरी ट्राय करेन गणपतीत इन केस जर मला साडी घालायचा चान्स मिळाला तर. आणि ह्याच्यासोबत त्यांनी मला इयरिंग्ससुद्धा पाठवलेले अँड इयरिंग्स नॉर्मल ऑक्सिडाइज्ड होते. अँड ह्यांनी म्हणजे मला आधी वाटलेलं की हे निघणारं आहे, बट ह्याला मी रील बनवायचा होता तर मी रीलमध्ये एवढं रफली यूज केलं ना तरी एक मनी पडला नाही आहे. नाहीतर कधी कधी असं होतं ना की आता मी माझ्या रिसेप्शनला सोचमधून माझी रिसेप्शन साडी घेतली होती, ती एवढी एक्सपेन्सिव्ह होती पण त्याच्या मनी पडत होते. ह्याच्यासोबत असं काही झालं नाही. मला जेन्युनली ही साडी आवडली. सो ही माझी खूप फेवरेट आहे. जर फोटो दिसला तर मी टाकेन. आणि मी ह्याच्यामध्ये फोटोज अजून काढले नाही आहेत बिकॉज मला चांगल्या ठिकाणी वेअर करून मग ह्याचे फोटोज मला पोस्ट करायचे आहेत. सो या, तर ही होती नेक्स्ट साडी. त्याच्यानंतर रिव्ह्यूसाठी राहिले हे ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीज. तर ह्याच्यावरती पण मी रील आणि मी आय थिंक शॉर्ट्स पण, हां मी त्या साडीवरती पण शॉर्ट्स अपलोड केलेत. तर तुम्ही बघितले नसेल तर डू चेक इट आउट. तर ह्यांनी मला पियाज कलेक्शन म्हणून एक इंस्टाग्राम स्टोअर आहे. इट्स अ स्टार्टअप स्टोअर, स्मॉल बिझनेस आहे, बट प्रोडक्ट आवडले मला. अँड हे अख्खं जे बॉक्स आहे ना हे इज समथिंग अराउंड 500. बाकीच्यांचे प्राइजेस मला खरंच माहिती नाही. जर मला मिळाले तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल, ऑर तुम्ही त्यांचं पेज चेकआउट केलं की तुम्हाला तिथे प्राइजेस दिसतील. तर हा अख्खा बॉक्स मला 550ला मिळाला आणि ह्याच्यामध्ये एवढे प्रोडक्ट्स होते. आय वॉज लिटरली शॉक्ड. तर हे मंगळसूत्र मला तिथे मिळालं. हे माझ्याकडे ना, आणि त्यांनी मला ऑप्शन दिलेले की तुला गोल्ड ज्वेलरी हवी आहे की काय. तर मी त्यांच्या पेजवरती ही ऑक्सिडाइज ज्वेलरी बघितली अँड आय वॉज लाईक की मला ऑक्सिडाइज कधीपासून मंगळसूत्र घ्यायचं होतं. बिकॉज कधी असं होतं की आपण कुर्तीज वगैरे वेअर करतो त्याच्यावरती गोल्ड ज्वेलरी नाही सूट करत. सो मला असं ऑक्सिडाइज घ्यायचं होतं. सो हे त्यांनी मला सेंड केलं. हे मंगळसूत्र आहे अँड मंगळसूत्रासोबत त्यांनी मला हे 4 बांगड्या, अरे यार सॉरी माझे इयरिंग्स, हे माझे होते बाय द वे. हे इयरिंग्स त्यांनी मला हे बँगल्स मला पाठवले 4. हे प्रॉपर माझ्या साईजचे होते, त्यांनी माझी साईज घेतली होती. सो हे एकदम छान क्वालिटीचे आहेत अँड एवढं सगळं 500मध्ये मिळतं आहे तर इट्स अ ग्रेट डील. तर ह्याच्यासोबत हे चोकर मिळालं आहे, सॉरी हे चोकर. आणि हे मला एवढं युनिक वाटलं ना की हे मी थोडंसं असं वेस्टर्न वेअर जरी असेल ना, वेस्टर्न वेअर आय मीन जसं बोहो टाईप की स्कर्ट वगैरे घातला आहे अँड ट्यूब टॉप किंवा असं काहीतरी क्रॉप टॉप वगैरे, तर त्यासोबत पण हे जाईल. सो मला हे खूप आवडलं. आणि अजून मला असं हार, त्याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण मी इथे फोटो अपलोड करेन, तो पण दिला होता. आता तो आय थिंक माझ्या मम्मीच्या घरी आहे, सो मी तो दाखवू नाही शकत आहे, पण ते पण दिलं होतं. आणि त्याच्यासोबत हे इयरिंग्स होते. सो हे इयरिंग्स होते, ते मंगळसूत्र होतं, तो हार होता अँड मला जोडवीसुद्धा मिळाली होती अँड पिन काय बोलते ते निऱ्यांचा पिन. तर हे सगळं मला त्यांनी फक्त या बोलतात ना 500मध्ये होतं. म्हणजे मी पे नाही केलं आहे, त्यांनी मला फ्रीमध्ये पाठवलं, बट या बॉक्समध्ये अख्खं ते सगळं होतं. हे माझे इयरिंग्ज आहेत, पण मी ते फोटोज टाकेन इकडे, कारण की मी विसरली. हा व्हिडिओ बनवायला घेतला आणि मी आत्ता आठवलं की ते सगळं मम्मीकडे आहे. सो हे होतं ते. अँड सॉरी, अजून एक माझ्याकडे प्रोडक्ट आहे. सो मी इथे तिथे शोधते, मला जरा ऑर्गनाइज्ड राहावं लागणार आहे. तर हे
अर्बन योग. तर हे आत्ताच आजच मी ह्याची रील शूट केली आहे आणि हा खरंच मला प्रोडक्ट आवडला. म्हणजे असे प्रोडक्ट्स अजून आहेत मार्केटमध्ये जे असे पावडर लावून केस जातात वगैरे. हेअर रिमूव्हल स्प्रे आहे हा बेसिकली. तर मी जर तुम्ही म्हणजे मला खूप टाईमपासून ओळखत असाल और माझे फ्रेंड्स जर तुम्ही बघत असाल, मी कधीच आयब्रो शेव म्हणजे आयब्रो थ्रेडिंग करत नाही. मी नाही माझे कधी अंडर आर्म्स, माझे हात पाय काही कधी वॅक्स केले नाही आहे. मी पूर्ण लाईफमध्ये एकदाच केलं आणि त्यानंतर मी डिसाईड केलं मी नाही करणार. आणि मग मी शेव करायची अँड आयब्रो मी फेशियल हेअर काढते. सो मी तसंच मी आयब्रोचे पण हे करायचे. मी कधीच आयब्रो हे बघा आयब्रो मला एवढे ग्रोथ नाही आहे. सो मी कधी आयब्रो असे पार्लरमध्ये जाऊन केले नाही. इवन माझ्या लग्नामध्ये पण मी स्वतःच केले होते. सो शेवच करायची. अँड हा प्रोडक्ट मी जस्ट असं स्प्रे करायचं, तुम्हाला 2 मिनटं थांबायचं आहे अँड यू हॅव टू रब इट ऑफ नॅपकिनने किंवा टिश्यूने थोडं हे होऊन जातं, खराब होऊन जातं बिकॉज टिश्यू लगेच अब्झॉर्ब करतो ह्याचा फोम. म्हणून मी रुमाल हे केलं. बट विदिन अ सेकंड तुम्ही पुसला ना, अख्खं हे निघून गेलं केस आणि त्याच्यासोबत वरची डेड स्किन पण गेली असं मला वाटलं बिकॉज रुमाल माझा ब्राऊन कलरचा झालेला. सो मला हा प्रोडक्ट खरंच आवडला. मी खूप भीती वाटत होती. मी शुअर पण नव्हती की मी ह्याच्यावरती व्हिडिओ केला पाहिजे की नाही. आय वॉज अबाउट टू टेल दॅम की मी तुम्हाला पे करते, मी नाही व्हिडिओ बनवते, कारण की मला यूज करायला एवढी भीती वाटत होती. पण यश मला बोलला की आता त्यांनी दिलं आणि एवढे लोक यूज करतात, तारा सुतारिया वगैरे पण प्रमोट करतात हा ब्रँड, तर यू शुड गिव्ह इट अ ट्राय. आणि पॅच टेस्ट केलं. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पॅच टेस्ट केलं. मला 10-15 मिनटं काही जलन वगैरे काही झाली नाही. सो मी अख्ख्या हाताला यूज केलं अँड लुक खूप इझिली आणि एवढं सॉफ्ट आणि एवढं मस्त वाटतं आहे ना, खूप इझिली केस माझे रिमूव्ह झाले. सो मी हा प्रोडक्ट मला खरंच आवडला. आय एम हॅपी की मी या प्रमोशनसाठी हो बोलली. मी खूप स्केप्टिकल होती बट आय लव्ड इट. तर हे होतं. एवढेच आत्तापर्यंत मला प्रोडक्ट्स आलेले आहेत. अजून 1-2 प्रोडक्ट्स येणार आहेत. मोस्टली ते अर्बन योगचेच आहेत. सो अजून मला अजून मला PR मध्ये असं काही मिळालं नाही आहे. बाकी हेच होतं. आणि अर्बन योगचं अजून काहीतरी आहे, मला आठवत नाही, बट जेव्हा मिळेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. तर ती प्रोडक्ट्स पण मला प्रमोट करायचे आहेत. मग त्याचे पण मी रिव्ह्यूज तुम्हाला यूट्यूबवरती सांगत राहील, स्पेशली या चॅनलवरती, बिकॉज दिस इज ऑल अबाउट फॅशन अँड ब्युटी. अँड कमिंग अप व्हिडिओज माझे आहेत जे मला शूट करायचे आहेत, विच इज माय ज्वेलरी हॉल, माझ्या लग्नाची ज्वेलरी. अँड आय एम थिंकिंग टू रेंट इट आउट बिकॉज मी काही त्यातले ज्वेलरीज यूजच केलेले नाही आहेत. सो मी विचार करते, म्हणून मी तो व्हिडिओ थोडा डिले करते. आय नो लोकांना हवा आहे की मी तो टाकावा, बट मला त्याचा प्लॅन कळत नाही. बट मे बी मी डिसाईड करते की मी तो व्हिडिओ टाकेन. मग त्याचं कसं रेंट करायचं, काय करायचं मी ते नंतर डिसाईड करेन, बिकॉज त्याच्या मागे प्लॅनिंग लागते. मग परत शिफ्ट कसं करायचं हे ते सगळं बघावं लागेल. सो तुम्ही पण मला सजेशन्स देत राहा. खूप मुलींचे मला सजेशन्स आले आहेत की वॉर्डरॉब हॉल, मग लिपस्टिक कलेक्शन, हे सगळं. तर मी मिंत्रावरनं आता रिसेंटली ऑर्डर केली आहे लिपस्टिक वगैरे. तर ते आल्यानंतर मी ह्याच्यानंतर लिपस्टिक हॉल करेन अँड देन मेकअप मला माझे फेवरेट प्रोडक्ट्सचं पण करेन. मी सगळं प्लॅन इथे काय सांगते आय डोंट नो, बट हे सगळे प्रोडक्ट्स हे सगळे व्हिडिओज आहेत. आणि तुम्ही पण मला असे सजेशन्स देत राहा की तुम्हाला काय आवडेल बघायला. सो आय विल ट्राय टू मेक दोज व्हिडिओज. सो या, दॅट्स इट. सी यू टुमॉरो. सी यू इन नेक्स्ट वीक और सी यू, सॉरी मी टुमॉरो बोलून हगली. सी यू अनदर टाईम. बाय.